Hello everyone. Today we are starting new chapter, that is fifth chapter from our syllabus, that is dental products. We had finished up with the first chapter, acid, bases and buffers. Then we had seen antioxidants, topical agents, gastrointestinal agents. Okay. Then after that we are starting this fifth chapter, that is dental products. So dental products म्हणजे काय? Now you can see on this slide image of different, that is the Colgate आहे, that is Pepsodent, Sensodyne is also. So हे सगळे कशासाठी वापरतात? That after waking, okay, early after waking you are doing the brush to your teeth, and before going to sleep also, at the night time when you are going for a sleep. So before going for a sleep you are doing a brush. तुम्ही काय करत असता? ब्रश करत असता सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपताना. सो काय वापरता तुम्ही त्याच्यासाठी? टूथपेस्ट वापरता, टूथ पावडर वापरता. हे सगळे काय आहेत? तर हे सगळे डेंटल प्रॉडक्ट्स आहेत. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत की कोणते कोणते डेंटल प्रॉडक्ट्स की ज्याच्यामध्ये पेस्टमध्ये असणारे, मीन्स कोलगेट आहे. कोलगेटमध्ये काय असतं? सोडियम फ्लोराईड असतं, कॅल्शियम कार्बोनेट असतं. देन ह्याच्यामध्ये टी व्हीवरती डिफरंट ॲड दाखवल्या जातात. तर एक तुम्हाला ॲड माहिती असेल की खूप फेमस आहेत ह्या ज्या सगळ्या टूथपेस्टच्या ॲड आहेत त्या, की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्या मुलगीला दाढेमध्ये तिच्या दुखायला लागतं आणि ती बोलते की म्हणजे दुखायला लागतं तिला. अँड ते काय होतं? सेन्सिटिव्हिटी होते. सो मग त्याच्यासाठी सेन्सोडाईन टूथपेस्ट आहे. सेन्सोडाईनमध्ये सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ येतं. देन सेन्सोडाईन माउथ फ्रेश, ॲक्टिव्ह फ्रेश वगैरे असे टाईप्स येतात त्याचे. देन तुमचे दात, मीन्स कोलगेट आहे, तर ह्याच्यासाठी दात असे एकदम पॉलिश दिसण्यासाठी, मीन्स दात टीथ जे काही आहेत हे टीथ एकदम त्याचा लुक असा शायनियर व्हाईटिश लुकिंग, फॉर दॅट कोलगेट येतात. कोलगेट मॅक्स फ्रेश अँड ऑल. सो ते कशासाठी असतात? पॉलिशिंग बोलतात त्याला, मीन्स टीथ पॉलिश करण्यासाठी. सो ते काय असतात हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आपल्या कंट्रीजमध्ये और ज्या काही अजून दुसऱ्या कंट्रीज आहेत, आफ्रिका आहे, थर्ड वर्ल्ड कंट्रीज, मीन्स these third world countries means we are coming, Indians also, African peoples also, then Americans are also, they are comes in third world countries मध्ये येतात हे. सो ह्यांचा प्रॉब्लेम काय असतो? पुअर डेंटल हेल्थ इज द प्रॉब्लेम इन द थर्ड वर्ल्ड कंट्रीज अराउंड द वर्ल्ड. सो दिस इन इंडियामध्ये मोस्टली आपण जर बघितलं, आपल्या इंडियामध्ये तर मोस्टली पीपल्स आर सफरिंग फ्रॉम दिस टीथ डिसऑर्डर्स, मीन्स कुठे दाढ दुखत आहे, दाढ पोखरली आहे, दाढेमध्ये सिमेंट, मीन्स दाढ आहे त्याच्यामध्ये सिमेंट भरलेला आहे. देन चावता येत नाही, खाताना त्रास होतो, किंवा खूप असं गरम, मीन्स खूप उष्ण पदार्थ किंवा खूप थंड पदार्थ, मीन्स इफ यू कांट ईट आईस्क्रीम खाल्ल्यानंतर बोलतात ना की तुमच्या दातामध्ये सणकी भरते का, त्याच्यासाठी हे जे एजंट्स आहेत हे काय केले जातात? यूज केले जातात. सो मोस्टली in India मध्ये these problems have been compounded by ignorance, poor literacy levels, diverse languages and habits, like means people having the habits like the chewing of the tobacco, pan and pan masalas. So this in India has the highest incidences of oral cancer in the world. If we are compared to other countries, जर अदर कंट्रीजच्या कम्पेअरमध्ये बघितलं तर आपल्या इंडियामध्ये मोस्टली ओरल कॅन्सर होणं हा प्रॉब्लेम खूप आहे. बिकॉज मीन्स इंडियन पीपल दे आर द मोर ॲडिक्टेड टू इटिंग द मीन्स चिविंग टोबॅको आहे, गुटखा जे काही आहे, RMD जे काही असतात. सो हे जे काही गुटखाजन्य मीन्स तंबाखूजन्य पदार्थ जे काही असतात, तर मोस्टली इंडियन पीपल वाय? बिकॉज ऑफ दे आर द इलिटरेट पीपल. मीन्स मोस्ट ऑफ द इंडियन कंट्रीजमध्ये जो विलेजचा जो पार्ट आहे, मीन्स खेडी जी काही असतात, विलेजचा पार्ट मोस्ट ऑफ द आहे. आणि त्यामुळे काय होतं की लोकांमध्ये तेवढी लिटरसी नाही आहे, साक्षरता जी काही म्हणतो आपण ती तेवढी नाही आहे. सो त्याच्यामुळे काय खाणं, तर असे टोबॅको खाणं, पान मसाला खाणं, हे ह्याच्यामुळे होणारे काय आहे दुष्परिणाम होतात. ह्याच्यामुळे हे खाण्यामुळे हेल्थवरती काय होत असतात? तर दुष्परिणाम होत असतात की
जेणेकरून काय होतं की तोंडाचा कॅन्सर होतो लोकांना. सो दिस इंडियामध्ये काय आहे त्याचे दे आर हायेस्ट इन्सिडन्स. सी दिस पिरियॉडिकल गम डिसीजेस ऑल्सो स्ट्राईक ॲट अ फेअरली early age, and the problem associated with that is bleeding gums and loose teeth often manifest themselves where middle age or latter मध्ये हे होत असतात डेंटलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते. सो आपल्याला मीन्स डेंटल काय आहेत मीन्स हे जे एजंट्स आहेत कोणते कोणते आहेत की आता काय होतात कॅव्हिटीज होतात ह्याच्यामध्ये टीथमध्ये. टूथ डिके मीन्स अप्पर लेअर जो काही असतो टीथचा त्याला काय म्हणतात इनॅमल म्हणतात. तो लेअर आहे तो ब्रेक होत असतो. टीथचे काय होतात डिसऑर्डर्स होत असतात. सो टीथ आपले हे हेल्दी राहावेत, कॅव्हिटीजपासून आपल्या टीथचं प्रोटेक्शन झालं पाहिजे ह्याच्यासाठी डेंटल प्रॉडक्ट्स आहेत हे यूज केले जातात. मीन्स दे आर कीपिंग युअर टीथ हेल्दी. सो नाव सी दिस फर्स्ट वी विल सी दिस ॲनाटॉमी ऑफ डेंटल मीन्स टूथ जो काही आहे आपला त्याची फर्स्ट आपण ॲनाटॉमी आहे टूथची ॲनाटॉमी टीथची ॲनाटॉमी काय आहे ती आपण पहिली बघूया. आता सी हियर दिस इज गम. गम म्हणजे काय तर हिरड्या. इट्स इनॅमल. इनॅमल म्हणजे काय तर आपल्या टूथचा आपला जो दात आहे त्याचा एकदम जो वरचा लेअर आहे दॅट लेअर इज कॉल्ड ॲज इनॅमल्स. मीन्स इट्स अ व्हाईट हार्ड मटेरियल कवरिंग द पोर्शन ऑफ टूथ प्रोजेक्टिंग अबाव द गम. मीन्स इट इज वेअर इट्स अबाव द गम दॅट लेअर. हा जो काही आहे व्हाईटिश लेअर जो काही आहे त्याला काय बोलतात तर इनॅमल असं बोलतात विच इज अबाव द गम. They see this enamel, okay, it's a crystalline calcium salts cover the crown to protect the tooth. Okay, हे काय आहे crystalline calcium salts आहेत cover the crown. Okay, this is crown, tooth crown to protect the tooth. means टूथला प्रोटेक्ट करण्याचं काम हे क्राऊन लाईक प्रोजेक्शन जे काही आहे दॅट इनॅमल दॅट प्रोजेक्शन इज कॉल्ड ॲज इनॅमल. सो दिस इनॅमल इज प्रोटेक्ट द टूथ बाय फॉर्मिंग द क्राऊन ओव्हर इट. So this is contains that calcium salts, that tooth means that enamel contains the calcium salts. Then next is layer is the dentin. See after this enamelच्या नंतर एनामलच्या नंतर काय आहे डेंटिन आहे. So dentin is what? It is the largest part of this tooth beneath the enamel, means below the enamel this dentin is there and it protects the pulp. पल्प जो काही आहे त्याला काय करण्याचं काम जे काही आहे पल्प. आता सी वरती काय आहे ह्याच्या इनॅमल आहे खाली डेंटिन आहे आणि सी हा जो लेअर आहे ह्या लेअरला काय बोलतात पल्प असं म्हणतात. सो इनॅमल डेंटिन आणि काय आहे पल्प आहे. सो पल्पच्या कुठे आहे डेंटिन अबव आहे मीन्स इट्स प्रोटेक्ट द पल्प. पल्पला काय करतो तो तर प्रोटेक्ट करत असतो. अँड सी दिस इज द डेंटिन. हे काय आहे डेंटिन आहे. डेंटिन इज वॉट इट इज द लार्जेस्ट पार्ट आहे हा टूथचा बिनीथ द इनॅमल इनॅमलच्या खाली आहे. देन सी दिस इज पल्प. आता ह्या पल्प आहे. पल्पमध्ये काय आहे दॅट पल्प कंटेन्स द फ्री नर्व एंडिंग. सी नाव यू कॅन सी हियर इन दिस डायग्राम. सो दिस इज द पल्प अँड दिस पल्प इज कन्सिस्ट ऑफ इट कंटेन्स द फ्री नर्व एंडिंग्स. So it is crown means enamel it's crown आहे. It's also called as an cap also. Okay, so it's a cover over that tooth. cover त्या काय आहे it acts as a cover over the tooth. Then see after that pulp नंतर काय आहे सिमेंटम. see now pulp नंतर काय आता सिमेंटम येतं. means it's a bone like structure. It's cover the root and provide the attachment of the tooth with पेरिडोंटल लिगामेंट्स. ओके पेरिडोंटल लिगामेंट्स आर देअर. दिस हे जे खाली दिसतात तुम्हाला सो हे सगळे काय आहेत लिगामेंट्स आहेत हे जे दिसतात ते. सो दिस सिमेंटम हे काय आहे इट्स अन बोन लाईक स्ट्रक्चर. सिमेंटम हे काय आहे इट इज अ बोन लाईक स्ट्रक्चर. व्हॉट इट डू इट कवर द रूटला काय करतं हे जे सिमेंटम आहे हे रूटला कव्हर करत असतं. सो दिस इज बोन लाईक स्ट्रक्चर अँड इट कव्हर द रूट अँड इट प्रोव्हाइड द अटॅचमेंट ऑफ द टूथ विथ पेरिओडोंटल लिगामेंट्स. ओके सो हे काय करत असतं इट प्रोव्हाइड द अटॅचमेंट ऑफ द टूथ विथ द पेरिडोंटल
लिगामेंट्स. सो सिमेंटम मीन्स व्हॉट? सिमेंटम म्हणजे काय? तर इट्स अ बोन लाईक स्ट्रक्चर. सिमेंटम हे काय आहे? बोन लाईक स्ट्रक्चर आहे. इट व्हॉट कवर काय करतं? ते रूटला कवर करतं आणि काय करतं ते? इट प्रोव्हाइड द अटॅचमेंट, दॅट मीन्स इट प्रोव्हाइड द प्रोटेक्शन टू द टूथ विथ पेरिडोंटल लिगामेंट्स. पेरिडोंटल लिगामेंट्स आहेत हे तिथे असतात त्याच्यामध्ये. देन सी कॉमन, आता डेंटलचे प्रॉब्लेम काय असतात कॉमनली? मीन्स काय होतं जनरली? तर ॲब्सेसेस. ॲब्सेसेसमध्ये काय होतं की सिरियस इन्फेक्शन. इट इज अन सिरियस इन्फेक्शन. इट इज कॉज्ड बाय सिव्हिअर डिके. मीन्स पेनिंग होतं, स्वेलिंग होतं. मीन्स रूट कॅनल थेरपी त्याच्यासाठी. मीन्स तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल की हे जे डेंटिस्ट आहेत आफ्टर दॅट जेव्हा काय होतं तुम्ही डेंटिस्टकडे जाता तुम्ही, तुमचं काय टूथचं प्रॉब्लेम असेल, दात काय असेल खूप दुखत असेल, दात खूप दुखत असेल किंवा दाढ खूप दुखत असेल, दात हलत असेल, तुम्हाला खाताना दुखत असेल किंवा काही गरम खाल्ल्यावरती थंड खाल्ल्यावरती दुखत असेल, तेव्हा काय करता तुम्ही? डेंटिस्ट जे कोणी असतात त्या डेंटिस्टकडे जाता तुम्ही. जनरली मग तुम्ही ऐकलं असेल की काय असते रूट कॅनल. ते जे डेंटिस्ट असतात ते डेंटिस्ट काय सांगतात? रूट कॅनल करायचं आहे तुम्हाला. सो दिस ॲब्सेसेस म्हणजे काय होतं? इट्स अ सिरियस इन्फेक्शन. इट इज कॉज्ड बाय द सिव्हिअर डिके. सो दिस सिम्पटम्स आर द पेन अँड स्वेलिंग. देन रूट कॅनल थेरपी दे ऑल्सो सजेस्ट. ते अजून सजेस्ट काय करतात तुम्हाला? रूट कॅनल थेरपी सजेस्ट करतात. देन ब्लिचिंग इज ऑल्सो प्रॉब्लेम. ब्लिचिंगमध्ये काय होतं? दॅट इज इट्स अ प्रोसेस ऑफ अप्लाइंग हायड्रोजन पेरॉक्साईड सोल्युशन टू व्हायटन द टीथ और टू व्हायटन डिस्कलर्ड और स्टेन टीथ. मीन्स टीथवरती काय झालेलं असेल? एक पिवळ्या कलरचा लेअर आलेला असेल किंवा ओके, त्याच्यासाठी ते काय करायला? व्हाईट करायला और स्टेन करण्यासाठी काय अप्लाय केलं जातं? हायड्रोजन पेरॉक्साईड सोल्युशन. देन बॉन्डिंग मीन्स दॅट प्रोसेस ऑफ अटॅचिंग tooth colored materials to stain or damage teeth to restore or improve their color or shape. त्याला बॉन्डिंग असं म्हटलं जातं. देन ब्रिज इज ऑल्सो नोन ॲज अ फिक्स ब्रिज. मीन्स इथे काय केलं जातं? वन ऑर मोर आर्टिफिशियल टीथ फिक्स इन द माउथ बाय अटॅचमेंट टू नेबरिंग टीथ. मीन्स एखादा जर दात काढला असेल किंवा दाढ काढली असेल तर तिथे काय केलं जातं? आर्टिफिशियल टीथ जो काही आहे तो फिक्स केला जातो माउथमध्ये बाय अटॅचमेंट्स टू द नेबरिंग टीथ. देन इट्स नाव युजली जॉईन बाय क्राउन्स ऑन आयदर साइड्स ऑफ द आर्टिफिशियल टीथ. देन क्राऊनचा जो पार्ट आहे त्याला कॅप बोलतात. कॅप बसवणं बोलतात त्याला. ऐकलं आहे तुम्ही कधी? कॅप बसवतात बोलतात डॉक्टरांकडे गेल्यावर. सो कॅप बसवणं म्हणजे काय केलं जातं? दॅट मीन्स अन आर्टिफिशियल कव्हर ओव्हर अ डिके और डॅमेज टूथ त्याच्यावरती अप्लाय केलं जातं. दॅट आर्टिफिशियल कव्हर इज मेडअप ऑफ द प्लास्टिक, मेटल. देन फिलिंग करणं म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये मीन्स मटेरियल यूज टू फिल अ कॅविटी. सिमेंट भरलं जातं जे मेटल्सचं असतं. मीन्स सिमेंट मीन्स ॲक्च्युअली एक्झॅक्टली सिमेंट नाही की जे ह्या पर्पजसाठी मीन्स कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी जे सिमेंट वापरलं जातं तसं एक्झॅक्टली सिमेंट येत नाही ते. तर ते काय असतं फिलिंगसाठी? मीन्स इट इज युजली कंपोज ऑफ मिक्सचर ऑफ मेटल्स दॅट इज ॲमॅलगम, प्लास्टिक, पोर्सिलिन और गोल्ड, सिल्वर. ओके, ते मिक्स असतं सिमेंट आणि ते कॅविटीजमध्ये मीन्स जिथे कुठली गॅप आहे, समजा दाढ तुमची काय झालेली आहे? पोकळ झालेली आहे. सो प्रोटेक्ट करण्यासाठी की अजून दाढा पुढच्या किडू नाही आहेत त्याच्यासाठी मग ते फिलिंग केलं जातं. सो जनरली हे काय आहेत? जनरली हे प्रॉब्लेम आहेत ह्याचे मीन्स टीथचे जनरली प्रॉब्लेम आहेत. सो त्याच्यासाठी वापरले जाणारे एजंट्स कोणते कोणते आहेत ते आता आपण बघायचे आहेत. सो फर्स्ट सी व्हॉट इज मीन बाय डेंटल प्रॉडक्ट. सो डेंटल प्रॉडक्ट्स मीन्स व्हॉट? दीज आर द प्रॉडक्ट्स विच आर यूज इन क्लिनिंग मीन्स टू क्लीन द टीथ, देन to polish the teeth, to whiten the teeth, then treating dental caries. treating dental caries means काय? तर ह्याच्यामध्ये काय होतं की कॅविटीज होतात ह्याच्यामध्ये, त्याला डेंटल कॅविटीज होतात त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे पेन होतं और स्वेलिंग होतं और डिसेन्सिटायझिंग एजंट्स. ओके, डिसेन्सिटायझिंग म्हणजे काय? की समजा तुम्ही आईस्क्रीम खाल्ला
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काय होत असेल, तुम्हाला खूप असं झिणझिण्या होत असतील, झोंबत असेल, दातामध्ये छणकी भरत असेल, तर त्याला काय बोलतात की सेन्सिटिव्हिटी हा प्रॉब्लेम बोलतात त्याला. सो हा जो सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे हा ओव्हरकम करण्यासाठी these desensitizing agents are given. So this means that products which are used in the cleaning, polishing, treating dental caries, desensitizing or for any dental infection. डेंटल इन्फेक्शन जे काही जसं आपण आता डिस्कस केलं मीन्स ॲब्सेसॉइस देअर ब्लिचिंग होतं, बॉन्डिंग ब्रिज देन क्राऊन. सो त्याच्यासाठी वापरले जाणारे एजंट्स आहेत मीन्स देज एजंट्स विच आर यूज फॉर दिस डेंटल इन्फेक्शन दे आर कॉल्ड ॲज डेंटल प्रॉडक्ट्स. त्यांना एकत्रितरित्या काय बोलतात तर डेंटल प्रॉडक्ट्स ऑर ऑल्सो दे आर ऑल्सो नोन ॲज डेंटिफ्रायसिस. डेंटिफ्रायसिस अजून त्याचं दुसरं नाव काय आहे ह्या डेंटल प्रॉडक्ट्सचं, डेंटिफ्रायसिस. So dental products means what is the definition of dental products? The products which are used in the cleaning to clean the teeth, for polishing the teeth, then for treating dental caries, then for desensitizing. Desensitizing means what? जे सेन्सेशन तुम्हाला होतं मीन्स काही गरम खाल्ल्यानंतर जे काही दातामध्ये सणकी भरली जाते अशा प्रकारचं जे सेन्सेशन असतं, फॉर दॅट इज डिसेन्सिटायझिंग ऑर फॉर एनी डेंटल इन्फेक्शन. डेंटल इन्फेक्शन अजून जर दुसऱ्या प्रकारचं कुठचं डेंटल इन्फेक्शन्स असेल दे आर कॉल्ड ॲज डेंटल प्रॉडक्ट्स. त्यांना काय म्हणतात डेंटल प्रॉडक्ट्स असं म्हणतात. दे आर ऑल्सो नोन ॲज डेंटिफ्रायसिस और अजून त्याचं दुसरं नाव काय आहे तर डेंटिफ्रायसिस. त्याचं दुसरं नाव आहे डेंटिफ्रायसिस. सो ही झाली डेंटल प्रॉडक्टची डेफिनेशन. नाऊ सी द क्लासिफिकेशन ऑफ डेंटल प्रॉडक्ट्स. आता डेंटल प्रॉडक्टचं क्लासिफिकेशन काय आहे बघूया. सो फर्स्ट आहेत ते अँटी कॅरीज एजंट्स. आता अँटी कॅरीज म्हणजे काय सी आता अँटी म्हणजे काय अगेन्स्ट. आपण ऑलरेडी आपण असे बघितलेले आहेत एजंट, अँटासिड्स बघितले आहेत, अँटी आहे ओके. सो अँटीचा अर्थ मिनिंग काय होतं अपोज और टू अगेन्स्ट. सो आता कॅरीज म्हणजे काय कॅव्हिटीज. सो कॅरीज और कॅव्हिटीज ह्या काय होतात फॉर्म होतात. कशा फॉर्म होतात सी वेन यू ईट एनी फूड item okay or when you eat any food that time what happen if particle कोणताही जर पार्टिकल असेल, पार्टिकल काय झाला अडकला कुठे तुमच्या ह्याच्यामध्ये टूथमध्ये ओके, त्याला प्लाक असं बोलतात. सो पार्टिकल काय झाला तिथे अडकून राहिला. समजा तुम्ही काय चूळ भरतात दॅट तुम्ही चूळ नाही भरली किंवा इफ यू डोंट ब्रश युअर टीथ तर पार्टिकल काय झाला तिथे अडकून राहिला. सो मग काय होतं पार्टिकल अडकून राहिल्यामुळे सो वेन वी ईट ओके अदर फूड आपण जेव्हा अजून दुसरं काहीतरी खातो दॅट टाईम व्हॉट हॅपन शुगर और कार्बोहायड्रेट्स ज्या त्या फूडमध्ये जे प्रेझेंट असतील तर ते काय होतात त्या प्लाकसोबत. आता प्लाक हा काय आहे बॅक्टेरिया आहे, तो मायक्रोबियल फ्लोरा असं बोलतात. तो ऑलरेडी जो प्लाक असतो दाढ ह्याच्यामध्ये टीथमध्ये त्याला. सो वेन वॉट हॅपन वेन वी ईट अदर फूड जेव्हा आपण खातो आणि त्या फूडमध्ये असलेले शुगर आता फूडमध्ये काय असतात जेव्हा तुम्ही कोणतंही फूड खाता तेव्हा त्या ह्याच्यामध्ये स्टार्च असतात, तुम्हाला त्या फूडमधून मिळणारे प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स. आता तुम्ही वडापाव खाता, वडापावमध्ये काय असतं सुक्रोज प्रेझेंट मीन्स एक्झॅक्टली तुम्हाला ते गोड लागत नाही वडापाव बट त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी येण्यासाठी काय असते तो तुम्ही काय बटाटा खाता मीन्स त्याच्यामध्ये काय असतं आता वडापाव आहे त्याच्यामध्ये काय आहे पोटॅटो असतो. सो पोटॅटोमध्ये शुगर्स प्रेझेंट असतात, सुक्रोज ह्या फॉर्ममध्ये काय असतं त्याच्यामध्ये शुगर्स प्रेझेंट असतात. सो वेन यू ईट दॅट टाईम व्हॉट हॅपन दॅट मीन्स कार्बोहायड्रेट्स और शुगर्स विच आर प्रेझेंट इन दॅट फूड, कार्बोहायड्रेट्स और शुगर त्या ज्या काही फूडमध्ये प्रेझेंट असतात सो त्या काय होतात दॅट रिॲक्ट विथ दॅट मायक्रोबियल फ्लोरा. मायक्रोबियल फ्लोरा हे काय आहे तुमच्या मीन्स ऑलरेडी तुम्ही काय केलेलं आहे फूड खाल्लेलं आहे, फूड पार्टिकल तुमच्या ह्याच्यामध्ये दाढेमध्ये काय झालेले आहेत अडकलेले आहेत. आणि समजा इफ यू फॉरगेट टू डू द ब्रश, तुम्ही समजा ब्रश करायला काय गेलात विसरून गेलं, तुमचं ब्रश करायचं राहून गेलं आणि समजा
परत त्याच्यानंतर काय झालं, तुम्ही काहीतरी खाल्लत परत आणि ते तुम्ही समजा फूड खाल्लत, समजा तुम्ही काय खाल्लत, वडापाव खाल्लात, तर काय होणार, त्या ह्याच्यामध्ये असणारे त्या फूडमध्ये जे तुम्ही फूड खाणार त्या फूडमध्ये असलेले काय कार्बोहायड्रेट और शुगर ते काय होणार, तुमच्या जो काही ह्याच्यामध्ये मायक्रोबियल फ्लोरा त्याच्यासोबत ते रिॲक्ट होणार, त्या बॅक्टेरियासोबत ते रिॲक्ट होणार आणि ते रिॲक्ट होतात तेव्हा ते फॉर्म काय करतात, ॲसिड फॉर्म करतात. ओके, देट फॉर्म्स द ॲसिड. आणि हे जे ॲसिड आहे ते काय करतं, इनॅमल आहे. आता इनॅमल आपण ह्याची ॲनाटॉमी बघितली, टूथची आपण ॲनाटॉमी बघितली. सो ते इनॅमलवरती काय करत असतात, अटॅक करत असतात आणि तो इनॅमल जे काही आहे त्याला ते कमजोर बनवत असतात. म्हणून मग काय होतात, त्या जे त्याच्यामुळे काय होतात, कॅव्हिटीज ज्या काही आहेत त्या कॅव्हिटीज फॉर्म होतात. सी डिकॅल्सिफिकेशन ऑफ टूथ अँड फाऊल माउथ ओडर. सी माउथ ओडर इज अ कॉमन प्रॉब्लेम इन ऑल द पीपल. सो व्हॉट हॅपन हिअर, त्याच्यामुळे काय होतं की डेंटल कॅरीज हा काय आहे, इट्स अँड डिसीज. डेंटल कॅरीज इट्स अँड डिसीज ऑफ टीथ विच इज कॉज बाय द ॲसिड्स विच इज हाऊ दिस ॲसिड इज फॉर्म वेन यू ईट फूड. जेव्हा तुम्ही काय करता, एखादं फूड खाता तुम्ही, दॅट टाईम व्हॉट हॅपन, पार्टिकल अडकतो. समजा इफ यू फॉरगेट टू डू द ब्रश, दॅट पार्टिकल काय राहतो तुमच्या इथे अडकून राहतो त्याच्यामध्ये, किंवा क्लिनिंग करणं मीन्स ह्याच्यामध्ये तोंडामध्ये वॉटर घेऊन ते आपण काय करणं, ह्याच्यामधून बाहेर टाकणं, चूळ भरणं हा जो प्रकार बोलतात निव्वळ मराठीमध्ये त्याला, ते तुमचं घरात जर राहून गेलं असेल आणि समजा थोड्या वेळाने तुम्ही काय खाल्लं, परत कुठला तरी पदार्थ खाल्लात, परत कुठला तरी पदार्थ खाल्ल्यानंतर काय झालं, त्याच्यासोबत असणारं म्हणजे तुम्ही जे काही पदार्थ खाणार परत त्या पदार्थामध्ये काय असतात, कार्बोहायड्रेट असतात, शुगर असतात. मग हे कार्बोहायड्रेट आणि शुगर जे काही आहेत ते काय करतात, तुमचं जे इनॅमल आहे त्या इनॅमलवरती तिथे काय करतात, तो जो ह्याच्यामध्ये प्लाक असतो, बॅक्टेरिया असतो, दॅट बॅक्टेरिया इज म्हणजे तो मायक्रोबियल फ्लोरा असतो. सो दे रिॲक्ट विथ दॅट प्लाक मीन्स दे रिॲक्ट विथ दॅट बॅक्टेरिया अँड देअर दे फॉर्म ॲसिड आणि तिथे ते ॲसिड फॉर्म करतात. सो दिस ॲसिड जे काही फॉर्म करतात, हे जे ॲसिड आहे ते इनॅमलवरती काय होतं, अटॅक करतं आणि मग ते इनॅमलवरती अटॅक करून त्याला काय करत असतं, तर वीक करत असतं. ओके, सो अशा प्रकारे हे अँटीकॅरीज एजंट्स आहेत. मग अँटीकॅरीज एजंटचं जे काम काय असतं की ते ॲसिडचं फॉर्मेशन आहे, ते ॲसिड जे तयार झालेले आहे त्याला रोखणं हे ॲसिडचं काम असतं. सो नाव सी अँटीकॅरीज एजंट्स मीन्स वॉट. So dental caries, it's a disease of the teeth. It is caused by the acids. That acids is formed by the action of that reaction with that bacteria, okay, microorganisms on carbohydrate, and it is characterized by decalcification of tooth. त्याच्यामध्ये काय होतं, डिकॅल्सिफिकेशन ऑफ द टूथ अँड दॅट बॅड डिसऑर्डर, दिस बॅड ओडर इज कमिंग. सो दीज अँटीकॅरीज एजंट्स हे जे काही आहे त्याच्यासाठी यूज केलं जातात. सो एक्झाम्पल्स ऑफ दीज अँटीकॅरीज एजंट्स आर वॉट, सोडियम फ्लोराईड अँड स्टॅनस फ्लोराईड. सोडियम फ्लोराईड आणि काय आहे दुसरं एक्झाम्पल त्याचं, सोडियम फ्लोराईड आहे आणि स्टॅनस फ्लोराईड आहे. हे काय आहेत त्याची एक्झाम्पल आहेत. देन नेक्स्ट सी द क्लिनिंग एजंट्स. क्लिनिंग एजंट्स म्हणजे काय, तर समजा तुमच्या टीथवरती काय झालेलं असेल, स्टेन्स असतील टीथवरती किंवा काय असतील, येल्लो जे होतात ना टीथ, येल्लो कलर होतो टीथचा. सो टीथवरती काय असतील, कोणत्याही प्रकारचे स्टेन्स असतील, मीन्स इट हेल्प्स टू रिमूव्ह द स्टेन्स फ्रॉम द टीथ अँड गिव्स ॲब्रेसिव्हनेस. ॲब्रेसिव्ह म्हणजे काय, तो दीज आर द प्रिपरेशन, दीज आर ॲब्रेसिव्स म्हणजे काय, तर these are preparations, they are the used by the dentist in cleaning and polishing teeth. So they are not suitable for patient self use because they may be entirely too harsh for continue or अनसुपरवाइज यूज. ओके, सो हे काय आहेत, क्लिनिंग एजंट्स जे काही आहेत. क्लिनिंग एजंट्स काय करतात, व्हॉट देअर रोल, व्हॉट दे डू, दे हेल्प्स टू रिमूव्ह द स्टेन्स फ्रॉम द टीथ. ओके, टीथ स्टेन जो काही आहे तो काय करतात, रिमूव्ह करतात अँड गिव्ह ॲब्रेसिव्हनेस. सो नाव सी ॲब्रेसिव्स म्हणजे काय, ॲब्रेसिव्स मीन्स दीज आर द प्रिपरेशन्स दे आर यूज बाय द डेंटिस्ट इन क्लिनिंग अँड पॉलिशिंग द टीथ अँड दे आर नॉट सुटेबल, these abrasives they are not suitable for patient self use because they may be entirely too harsh for continue or unsupervised use. Okay, so
हे काय आहेत, ॲब्रॅझिव्ह मीन्स हे काय आहेत, क्लिनिंग एजंट्स आहेत. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, कॅल्शियम फॉस्फेट, ओके, कॅल्शियम फॉस्फेट डायबेसिक, देन सोडियम मेटाफॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट डायबेसिक आणि सोडियम मेटाफॉस्फेट हे काय आहेत, क्लिनिंग एजंट्सची एक्झाम्पल आहेत. देन नेक्स्ट इज द पॉलिशिंग एजंट्स मीन्स पॉलिशिंग एजंट्स व्हॉट दे डू, दे प्रोव्हाइड द व्हाईटनेस मीन्स तुमचे टीथ आहेत हे एकदम व्हाईट दिसतात, चमकदार दिसतात, त्याला पॉलिशिंग एजंट्स असं म्हणतात. सो दिस पॉलिशिंग एजंट्स व्हॉट दे डू, दे प्रोव्हाइड दॅट व्हाईटिश ॲपिअरन्स और दे प्रोव्हाइड दॅट व्हाईट शाईन टू युअर टीथ. सो दिस एक्झाम्पल्स ऑफ दिस पॉलिशिंग एजंट्स आर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम पायरोफॉस्फेट. काय आहेत एक्झाम्पल ह्याची, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम पायरोफॉस्फेट. देन डिसेन्सिटायझिंग एजंट्स, डिसेन्सिटायझिंग एजंट्स कोणते आहेत, सो इट रिड्युसेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ द टीथ टू हीट अँड कोल्ड. डिसेन्सिटायझिंग एजंट्स जे काही आहेत काय करतात, तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सेन्सेशन असतं मीन्स तुम्ही गरम खाल्ल्यानंतर किंवा समजा तुम्ही एखादा खूप असा थंड असा काय खाल्ला, तुम्ही आईस्क्रीम खाल्ला, तो आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काय होतं तुम्हाला, की खूप असं तुमच्या दातामध्ये अति सेन्सिटिव्हिटी होते तुम्हाला मीन्स खूप असं काय होतं तुम्हाला, झोंबतं, झिणझिण्या येतात दातामधून, सणक भरते, असे जर प्रकार बोलतात. तर सपोज जर का असं जर तुम्ही खाल्लं खूप उष्ण पदार्थ किंवा खूप थंड पदार्थ असतील, सो त्याच्यासाठी मग तो जो त्रास आहे ते सेन्सोडाईन तुम्ही ॲड बघितली असेल, त्याच्यासाठी सेन्सोडाईन काय केलं जातं, यूज केलं जातं. सो दीज आर द वॉट, हे काय आहेत सगळे डिसेन्सिटायझिंग एजंट्स आहेत. व्हॉट दे डू, it reduces the sensitivity of the teeth to heat and cold. So these examples of desensitizing agents are zinc chloride and strontium chloride. Example कोणती आहेत desensitizing agents ची, झिंक क्लोराईड आणि स्ट्रॉन्टियम क्लोराईड. सो दिस इज अबाउट क्लासिफिकेशन. हे काय आहे, क्लासिफिकेशन आहे डेंटल प्रॉडक्ट्स. सो फर्स्ट काय आहे त्याच्यामध्ये, अँटी कॅरीज एजंट्स. आता फर्स्टची अँटीचा अर्थ काय होतो, अगेन्स्ट और अपोज, अँड कॅरीजचा मिनिंग काय होतो, कॅव्हिटीज. कॅव्हिटीज फॉर्म होतात. कॅव्हिटीज आता कशा फॉर्म होतात, तुम्ही एखादा कोणताही पदार्थ खाल्ला, तो पदार्थ खाल्ल्यानंतर समजा ते पार्टिकल, इफ यू फॉरगॉट टू डू द ब्रश, ते पार्टिकल्स काय राहतात तुमच्या ह्याच्यामध्ये राहतात. तसेच समजा काय झालं त्याच्यानंतर परत तुम्ही काहीतरी पदार्थ खाल्लात कोणता तरी, तर मग काय होतं तिथे, परत कोणता तरी पदार्थ खाल्ल्यानंतर तो जो काही त्या पदार्थामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स आहेत आणि शुगर्स आहेत ते काय होतात, तुमचं तुम्ही खाल्लेलं जे काही आहे त्या प्लाकवरती, बॅक्टेरियावरती काय करतात, ते त्याच्यासोबत रिॲक्ट करून तिथे ॲसिड फॉर्म करतात. ॲसिड फॉर्म करतात ते तिथे, आणि त्याच्यामुळे मग त्या कॅव्हिटीज आहेत ह्या होतात. त्याच्यासाठी त्या कॅव्हिटीज होऊ नये त्याच्यासाठी अँटी कॅरीज एजंट्स वापरले जातात. कोणते आहेत ते, सोडियम फ्लोराईड आणि स्टॅनस फ्लोराईड. क्लिनिंग एजंट म्हणजे काय, की तुमच्या दातांवरती असणारा स्टेन असेल, येलोइशनेस असेल, ते रिमूव्ह करण्याचं काम आहे ते क्लिनिंग एजंट करतात. एक्झाम्पल काय आहे त्याचं, कॅल्शियम फॉस्फेट डायबेसिक आणि सोडियम मेटाफॉस्फेट. देन थर्ड वन काय आहे, पॉलिशिंग एजंट आहेत. पॉलिशिंग एजंट काय करतात, इट गिव्स व्हाईटनेस टू युअर टीथ. एक्झाम्पल ऑफ दिस वॉट, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम पायरोफॉस्फेट. Then desensitizing agents, what they do, they reduces the what, sensitivity of the teeth to heat and cold. Example, zinc chloride and strontium chloride. So this is classification of dental products. So now first say anti-caries agents. Anti-caries agents म्हणजे काय, सो these agents which prevent the formation of dental caries. आता डेंटल कॅरीज कशा फॉर्म होतात ते आपण बघितलं. कशा फॉर्म होतात डेंटल कॅरीज, त्याच्यामध्ये ॲसिड फॉर्म होतात. अँटी कॅरीज याच्यामध्ये बघितलं. डेंटल कॅरीज काय होणं, इट्स हे काय आहे, डिसऑर्डर आहे. हां, इट्स अ टाईप ऑफ द डिसीज आहे. सो विथ दीज एजंट्स विच प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ डेंटल कॅरीज, डेंटल कॅरीजचं फॉर्मेशन जे काही आहे ते प्रिव्हेंट करतात. दे आर कॉल्ड ॲज अँटी कॅरीज एजंट. सो दिस एक्झाम्पल आर सोडियम फ्लोराईड, स्टॅनस फ्लोराईड, देन अमोनिएटेड टूथपेस्ट. सो इन ऑर्डर टू प्रिव्हेंट डेंटल कॅरीज मीन्स ह्या ज्या डेंटल कॅरीज आहेत, कॅव्हिटीज आहेत,
त्याचं काय करण्यासाठी, सो टू प्रिव्हेंट दॅट डेंटल कॅरीज अँड टू मेंटेन द क्लीन अँड हेल्दी टीथ यूज ऑफ फ्लुराईड अँड देअर सॉल्ट्स इज वेल ॲक्सेप्टेड. ओके, म्हणजे काय तर ह्या ज्या कॅव्हिटीज हे आपण बघितलं कॅव्हिटीज कशा फॉर्म होतात. सो ह्या कॅव्हिटीज हे होऊ नये त्याच्यासाठी काय केलं जातं मीन्स इन ऑर्डर टू प्रिव्हेंट, इन ऑर्डर टू स्टॉप दॅट डेंटल कॅरीज अँड टू मेंटेन क्लीन अँड हेल्दी टीथ मीन्स आपल्या जे टीथ आहेत ते कसे राहिले पाहिजेत, क्लीन आणि हेल्दी राहिले पाहिजेत. त्याच्यासाठी वेल ॲक्सेप्टेड जो एजंट आहे हा फ्लुराईड आहे. आता सोडियम फ्लुराईड असेल, जर तुम्ही आता तुमच्या घरामध्ये कोलगेट टूथपेस्ट असेल किंवा कोणती टूथपेस्ट असेल मीन्स ह्याची आयुर्वेदिक नव्हे तर ह्याची जी असेल मीन्स कोलगेट असेल किंवा पेप्सोडंट असेल, क्लोजअप असेल और सेन्सोडाईन असेल, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही त्याच्यामध्ये एक जस्ट तुम्ही काय करा तुमच्या घरामध्ये असणाऱ्या टूथपेस्टवरती बघा की त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहेत ते. ओके, सो त्याच्यावरून कळेल तुम्हाला की काय असतं त्याच्यामध्ये. सोडियम फ्लुराईड असतं त्याच्यामध्ये, देन ह्याच्यामध्ये सेन्सिटायझिंग एजंटसुद्धा असतात, स्टॅनस फ्लुराईडसुद्धा असतं. सो दीज आर वॉट मीन्स to maintain that clean and healthy teeth, this use of fluoride and their salts, fluoride and त्याचे सॉल्ट. आता फ्लुराईडचं सॉल्ट सोडियम फ्लुराईड आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. So these are mostly accepted or these are well accepted. So first what, anti-caries agent. Anti-caries agent म्हणजे काय, those agents which prevent what, that formation of dental caries. dental caries म्हणजे जे काय होतं कॅव्हिटीज फॉर्म होतात. कॅव्हिटीज कशा फॉर्म होतात आपण बघितलं, ॲसिड तिथे होतं, रिॲक्ट होतं, ते ॲसिड आहे ते इनॅमल जो काही आहे आपला त्या इनॅमलवरती अटॅक करतं. सो हे जे अँटीकॅरीज एजंट आहेत त्याचं काम आहे काय आहे की ॲसिड जे फॉर्म झालेलं आहे त्याला रोखणं, कॅव्हिटीज होऊ न देणं, हे काय आहे त्याचं काम आहे. सो दीज आर कॉल्ड ॲज अँटीकॅरीज एजंट. त्याला अँटीकॅरीज एजंट्स असं म्हणतात. दीज एक्झाम्पल दीज आर सोडियम फ्लुराईड, स्टॅनस फ्लुराईड, then this ammoniated toothpaste. And see, in order to prevent these dental caries, okay, and to maintain the clean and healthy teeth use, so means ह्या जे काही dental caries ज्या काही आहेत कॅव्हिटीज ह्या फॉर्म होतात. सो इन ऑर्डर टू प्रिव्हेंट दॅट कॅव्हिटीज अँड टू मेंटेन दॅट क्लीन अँड हेल्दी टीथ, ओके, सो दिस यूज ऑफ फ्लुराईड अँड देअर सॉल्ट्स इज वेल accepted. So this is about the anti-caries agents. So हे काय आहेत, anti-caries agents आहेत. नेक्स्ट आहे ते फ्लुराईड आहे, रोल आहे फ्लुराईडचा काय आहे तो बॉडीमध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, डेंटल प्रॉडक्ट्स. फर्स्ट आपण डेंटलची ॲनाटॉमी काय आहे, डेंटल ॲनाटॉमी बघितली, त्याच्यावरती काय असतं इनॅमल असतं, नंतर डेंटिन असतं, पल्प आहे, सिमेंटियम असतं. देन नेक्स्ट वी हॅड सीन डेफिनेशन ऑफ डेंटल प्रॉडक्ट्स, व्हॉट दे डू फॉर विच पर्पज दे आर यूज फॉर क्लिनिंग, polishing and treating dental caries, desensitizing or for any dental infection साठी these dental products are used. Then classification we had seen anti-caries agent, cleaning agents, polishing and desensitizing agents. So anti-caries agents means what, these agent which prevent the what formation of dental caries, they are called anti-caries agents. Then ओके, सो नाऊ वी विल स्टॉप हिअर. फ्लुराईड आणि कंपाऊंड जे काही आहेत सोडियम फ्लुराईड अँड स्टॅनस फ्लुराईड दॅट वी विल सी इन द नेक्स्ट क्लास. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओवर हिअर. थँक्यू, हॅपी लर्निंग, स्टे सेफ. जर कोणाला काही समजलं नसेल आजच्या लेक्चरमध्ये, काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता.